नमस्कार. लॉ विथ विधी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आपण या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आपल्याला या चॅनलवरचे नवनवीन व्हिडिओ अगदी सोप्या भाषेत या चॅनलवर कायदेशीर व्हिडिओज अगदी सोप्या भाषेत आपल्याला या चॅनलवर पाहायला मिळतील. तर आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की मृत्यूपत्र म्हणजे काय, मृत्यूपत्र कोणी करावे, कधी करावे, का करावे व आज मृत्यूपत्र ही काळाची गरज का आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर मृत्यूपत्र म्हणजे काय, तर आपल्या मृत्यूनंतर आपल्या प्रॉपर्टीची योग्य विल्हेवाट लागावी यासाठी केलेला कायदेशीर दस्त किंवा कायदेशीर डॉक्युमेंट म्हणजेच मृत्यूपत्र. तर मृत्यूपत्र हे मृत्यूपत्र किंवा इच्छापत्र किंवा त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो की विल डीड, हे आपण आपल्या मृत्यूनंतर कोणाला प्रॉपर्टी मिळावी हे आपण ह्या सगळ्या मृत्यूपत्रामध्ये नमूद केलेलं असतं. तर हे मृत्यूपत्र आपण कुठल्या ॲक्टच्या थ्रू करू शकतो, तर इंडियन सक्सेशन ॲक्ट सेक्शन 2 खाली आपण हे मृत्यूपत्र करू शकतो. तर मृत्यूपत्र का करावे, तर आपलं जर समजा वय कमी आहे तर काही जण असा विचार करतात की आपलं वय कमी आहे तर आपण आत्ताच मृत्यूपत्र का करावे. तर आपल्याला कधीही अकाली मृत्यू येऊ शकतो, आपली प्रॉपर्टी कुणाच्याही हातात जाऊ शकते किंवा आपल्या इच्छेच्या अपरोक्ष ती प्रॉपर्टीची वाटणी होऊ शकते. त्यामुळे मृत्यूपत्र करणे हे गरजेचे आहे व पुढील आपल्या मृत्यूनंतर आपल्या वारसदारांचे वाद टाळण्यासाठी मृत्यूपत्र करणे हे आवश्यक आहे. तर मृत्यूपत्र कोणी करावे, तर म्हणजे असं आपण म्हणतो की आपल्याला 1-2च प्रॉपर्टी आहेत, आपण काय मृत्यूपत्र करणार वगैरे, तर आपण एखाद्या छोट्या गाडीचं सुद्धा आपण मृत्यूपत्र करू शकतो. म्हणजे कोणीही मृत्यूपत्र करू शकतं. अगदी आपल्याकडं छोटीशी प्रॉपर्टी असेल किंवा मग एखादी छोटीशी वस्तू जरी असेल तरी आपण त्याचे मृत्यूपत्र हे करू शकतो. आपल्या मृत्यूपत्राचे प्रकार किती आहेत, तर मृत्यूपत्राचे प्रकार 2 आहेत, एक नोंदणीकृत, एक अनोंदणीकृत. तर नोंदणीकृत आणि अनोंदणीकृत. जर नोंदणीकृत असेल तर आपल्याला पुढे ज्या अडचणी येतील, म्हणजे समजा कोणी चॅलेंज केलं मृत्यूपत्र, तर हे रजिस्टर जर असेल, नोंदणीकृत म्हणजे रजिस्टर जर असेल तर जर पुढे जे प्रश्न निर्माण होतील तर त्याला हे रजिस्टर असल्यामुळे त्याचा काही प्रश्न येत नाही. पण अनोंदणीकृत जर मृत्यूपत्र असेल तर त्याच्यावर बरेच प्रश्न उद्भवले जातात की म्हणजे हे फोर्सफुली केलेलं नाही आहे ना, किंवा मग हे बळजबरी केलेलं नाही आहे ना मृत्यूपत्र, हे असे प्रश्न अनोंदणीकृत मृत्यूपत्रामध्ये उद्भवतात. त्यामुळे मोस्टली मृत्यूपत्र हे रजिस्टरच असावं. पण रजिस्टर नसेल तरीही ते मृत्यूपत्र ग्राह्य धरले जाते. पण तरीही मृत्यूपत्र हे रजिस्टरच करावे, म्हणजे पुढे येणाऱ्या ज्या प्रश्न आहेत किंवा अडचणी आहेत त्या टाळल्या जातील. रजिस्टरचं आता मृत्यूपत्र जर आपण रजिस्टर करतोय तर त्याचा खर्च किती येतो, तर मृत्यूपत्राच्या रजिस्टर करण्यातला खर्च हा कमीत कमी असतो, म्हणजे 500 रुपयाचा स्टॅम्प पेपर किंवा 1000 रुपयाचा स्टॅम्प पेपर, आणि जे आपल्या वकिलाची फीज असेल तेवढाच खर्च या मृत्यूपत्रासाठी येतो. आणि मृत्यूपत्र रजिस्टर करण्याचा फायदा काय, तर मृत्यूपत्र रजिस्टर केल्यानंतर त्याचे एक कॉपी ही आपल्याकडे राहते व दुसरी कॉपी ही सब रजिस्टर ऑफिसर्सकडे राहते. म्हणजे आणि त्याला मृत्यूपत्र जे रजिस्टर केलेलं आहे त्याला हे क्रमांकही पडतो, ज्या क्रमांकावरून आपण इन फ्युचर कधीही 10 वर्षानंतर किंवा 5 वर्षानंतर किंवा कितीही वर्षानंतर आपण त्या सब रजिस्टर ऑफिसमधून त्याची कॉपी ग्राह्य करू शकतो. त्यामुळे मृत्यूपत्र हे रजिस्टर करणे तितकेच गरजेचे आहे की आपल्याला पुढे ज्या अडचणी येतील त्या आपण ह्या रजिस्टर मृत्यूपत्राने टाळू शकतो. तर मृत्यूपत्र रजिस्टर करताना कोणत्या गोष्टी लागतात आपल्याला, मृत्यूपत्र ज्यावेळेस आपण रजिस्टर करायला जातो तर कुठल्या गोष्टी लागतात, तर पहिलं आहे 2 साक्षीदार लागतात. 2 साक्षीदार हे कोणतेही असले तरी चालतील.
पण आमच्या सल्ल्यानुसार हे प्रॉपर्टीच्या व्यतिरिक्त, म्हणजे प्रॉपर्टीमध्ये ज्यांना आपल्याला द्यायची आहे त्यांच्या व्यतिरिक्त 2 साक्षीदार असणं आवश्यक आहे. आपण घेतले तर सगळ्यात बेटर राहील. प्रॉपर्टीचे उतारे लागतात, म्हणजे जे आपल्याला प्रॉपर्टी कुणाकुणाला द्यायची आहे किंवा हे मृत्यूपत्रामध्ये आपल्याला ज्या प्रॉपर्टी आपल्याला कुणाकुणाला ट्रान्सफर करायच्या आहेत आपल्या मृत्यूनंतर, ह्याचे सगळ्याचे उतारे आपल्याला मृत्यूपत्र करताना लागतात. समजा जर आपल्याला एखादी प्रॉपर्टी एका मुलाला द्यायची आहे, दुसरी प्रॉपर्टी दुसऱ्या मुलाला द्यायची आहे, तर त्याचे प्रत्येक गोष्ट उतार्यासहित आपल्याला त्याच्यामध्ये मेन्शन असणं मृत्यूपत्रामध्ये आवश्यक आहे. परत आपल्याला मृत्यूपत्र करताना MBBS डॉक्टरचं सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे की जो व्यक्ती मृत्यूपत्र करत आहे तो अनसाऊंड माइंड नाही, तो फिजिकली फिट आहे, ह्याचं एक सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे मृत्यूपत्र रजिस्टर करताना. जर तो मृत्यूपत्र कोणी करू शकत नाही, जो व्यक्ती अनसाऊंड माइंड आहे किंवा 18च्या खाली आहे तो व्यक्ती मृत्यूपत्र करू शकत नाही. जो व्यक्ती फिजिकली फिट आहे, जो 18च्या वरती आहे, तोच व्यक्ती मृत्यूपत्र करू शकतो. मृत्यूपत्र केलेले जर समजा आता आपण 60व्या वर्षी एखाद्या माणसाने एखादं मृत्यूपत्र केलं आणि दुसरं मृत्यूपत्र हे म्हणजे 60व्या वर्षी केलेलं मृत्यूपत्र की 2 मुलांच्या नावावर तो प्रॉपर्टी करत आहे, पण त्याला 65व्या वर्षी असं वाटलं की आपली मुलं काही चांगली नाहीत, आपण हे मुलीच्याच नावावर सगळी प्रॉपर्टी करणं गरजेचं आहे. तर 65व्या वर्षी जो ते 65व्या वर्षी दुसरं मृत्यूपत्र करतो, तर 65 दुसरं जे मृत्यूपत्र आहे ते ग्राह्य धरलं जाईल. म्हणजे जे मुलीच्या नावाने जे मृत्यूपत्र केलं आहे ते ग्राह्य धरलं जाईल. पहिलं मृत्यूपत्र हे रद्द होईल. म्हणजे जो माणूस मृत्यूच्या अगोदर जे लास्ट विल डीड म्हणजे इच्छापत्र किंवा मृत्यूपत्र करेल तेच ग्राह्य धरलं जातं. पहिले मृत्यूपत्र हे सगळे रद्द होतात. तर मृत्यूपत्र रद्द करता येते का? तर हो, आपल्या म्हणजे आपण हयात असतानाच आपल्याला फक्त मृत्यूपत्र रद्द करता येते. आपण जर मृत्यू पावलो तर ते मृत्यूपत्र रद्द होत नाही. जे लास्ट आपलं विल डीड असेल ते आपलं ग्राह्य धरलं जातं. आपण कुठल्या प्रॉपर्टीचं मृत्यूपत्र करू शकतो? तर आपण सेल्फ ॲक्वायर्ड प्रॉपर्टीचंच मृत्यूपत्र करू शकतो का? तर नाही. वडिलोपार्जित जमिनीत मिळणारा आपल्या नावाचा जो हिस्सा आहे त्या हिस्साचं सुद्धा आपण मृत्यूपत्र करू शकतो. प्लस आपण सेल्फ ॲक्वायर्ड प्रॉपर्टीचंही मृत्यूपत्र करू शकतो. त्याच्या व्यतिरिक्त आपले बँक अकाउंट्स, FDs किंवा आपली कुठलीही प्रॉपर्टी असेल, सोनं असेल, चांदी असेल, आपण त्याचंही मृत्यूपत्र करू शकतो. तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं की मृत्यूपत्र म्हणजे काय किंवा मग ते कसं करू शकतो किंवा रद्द करू शकतो का. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.